चर्चगेट स्थानकातील एका दुकानाला आग लागलेली होती। आपण दृश्यांमध्ये ते दुकान बघतोय। मॉन्झनीचं शॉप होतं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या वतीनं पूर्णपणे त्या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो कूलिंगचं काम सध्या सुरू आहे आणि जी आग लागली होती 5च्या सुमारास आग लागली होती, त्यामुळे जो चर्चगेट स्थानकावरील जी रेल्वे सेवा आहे ती कुठेतरी विस्कळीत झालेली होती आणि आपण या स्थानकावरती सध्या उभे आहोत आणि या ठिकाणी बघू शकतो जे रेल्वे प्रशासन यंत्रणा आहे तसेच पोलीस यंत्रणा आहे त्यांच्या वतीने गर्दीचं नियोजन या ठिकाणी केलं जात आहे। 5 वाजता जेव्हा आग लागली त्यामुळे संपूर्ण चर्चगेट स्थानकामध्ये धूर पसरला होता, त्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये घबराट होती। लोक स्टेशनच्या बाहेर या ठिकाणी थांबलेले होते आणि आता पुन्हा लोकल सेवा पूर्ववत झाल्यानं लोक या ठिकाणी स्थानकामध्ये येत आहेत। तसंच रेल्वेच्या वतीने तसेच पोलिसांच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात येते आणि या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये बघतोय सर्व ज्या वेस्टर्न रेल्वे आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। लोक देखील या ठिकाणी आता आपल्या घरी मार्गस्थ होत आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतो जी आगीची घटना घडलेली होती तिच्यावरती कुठेतरी नियंत्रण मिळवलेलं आहे आणि कुठलीही या ठिकाणी दुखापत कोणाला झालेली नाहीये, जीवितहानी झालेली नाहीये, कोणी या ठिकाणी जखमी नसल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन खंडू कसबेसह मी ऋतिक गणकवार, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।